खत विक्रीतील अनियमितता, 16 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित. चंद्रपूर जिल्ह्यातील कृषी केंद्र संचालकांकडून खत विक्रीमध्ये करण्यात येणाऱ्या अनियमिततेची गंभीर दखल घेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी धडक कारवाई केली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात पार पडलेल्या विशेष सुनावणीअंती जिल्ह्यातील 16 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तर 3 कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात येऊन 12 कृषी केंद्रांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. जिल्ह्यात काही कृषी केंद्र चालकांकडून खतांच्या साठ्याबाबत आणि विक्री दराबाबत नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हा गुण नियंत्रण पथकाने विविध केंद्राची अचानक तपासणी केली असता अनेक ठिकाणी खतांच्या साठ्यात तफावत आणि विक्रीच्या नोंदींमध्ये अनियमितता असल्याचे निदर्शनास आले. या तक्रारीच्या आधारे संबंधित केंद्र चालकांना सुनावणीसाठी पाचारण करण्यात आले होते. खरीप हंगाम सुरू झालेला असल्यामुळे आपण खरीप हंगामामध्ये कृषी सेवा केंद्र जे आहेत बियाणे खते आणि कीटकनाशक दुकानाची नियमित आपण तपासणी करतोय. परंतु युद्धजन्य परिस्थितीमुळे रासायनिक खताच्या बाबतीत ज्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून किंवा शेतकऱ्यांमध्ये संभ्रम जो निर्माण झाला होता त्या अनुषंगाने आपण विशेष मोहीम रासायनिक खताच्या दुकानाची आपण तपासणी केली. जिल्ह्यामध्ये 15 तालुक्यामध्ये आपण निरीक्षकामार्फत जे फर्टिलायझर मॉनिटरिंग सिस्टीम मध्ये जे काही रासायनिक खताची विक्री होते त्याच्याप्रमाणे आपण सगळ्यांची यादी काढून खरेच शेतकऱ्यांना ते विक्री झाले की नाही ही तपासणी करण्यामध्ये जवळपास आपण एकूण 57 कृषी सेवा केंद्राच्या याच्यामध्ये काही त्रुटी आपल्याला आढळल्या. तर त्या त्रुटीच्या संदर्भात आपण संबंधित दुकानदाराचं म्हणणं मांडण्यासाठी आपण इथं हिअरिंग घेतलेली होती. याच्यापैकी आपण 57 दुकानापैकी 38 दुकानाचे परवाने आपण त्यांच्या स्थितीप्रमाणे त्यांना निलंबित केले आहे. त्याचबरोबर 3 कृषी सेवा केंद्राचे परवाने आपण कायमस्वरूपी बंद केलेले आहे आणि 16 कृषी सेवा केंद्राचे किरकोळ त्रुटी असल्यामुळे त्यांचं आपण ताकीद देऊन त्यांना सोडलेलं आहे. अशा प्रकारे एकूण 57 कृषी सेवा केंद्रावरती कारवाई आपण ह्या महिन्यात केलेली आहे. त्याचा उद्देश एकच आहे की सर्व शेतकऱ्यांना रासायनिक खतं व्यवस्थित उपलब्ध व्हावं, योग्य दर्जाचं उपलब्ध व्हावं हाच त्याचा मेन उद्देश आहे. आणि विक्री करत असताना सुद्धा कृषी सेवा केंद्रांनी संबंधित शेतकऱ्याचा आधार कार्ड घेऊनच फर्टिलायझर मॉनिटरिंग सिस्टीम वरतीच विक्री करावी आणि त्याची योग्य ती पावती द्यावी अशा प्रकारच्या सूचना आम्ही सर्व कृषी सेवा केंद्राला दिलेल्या आहेत.